नमस्कार मंडळी. मागच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं की बेरोजगारी हा एक कशा प्रकारे मानसिक रोग आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक उदाहरण पण दिलं होतं की बेरोजगारी ही मतलब ॲक्च्युअलमध्ये बेरोजगारी नसते, हे आपली एक मानसिकता असते. तर त्याच टॉपिकवर मी कंटिन्यू करणार आहे. तर आज आपण थोडं प्रकाश टाकणार आहे ते सुशिक्षित बेरोजगारी. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय असते की आणि तेच खरा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये तोच आहे. सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे ग्रॅज्युएट झालेले आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे, त्यानंतर PhD झालेले आहे, पण ते त्यांचा स्वतःच्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेणं त्यांनी पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला बस 10,000, 12,000, 15,000 कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉब द्या, पण आम्हाला जॉब द्या. म्हणजे आम्हाला स्वतःच्या लाईफची जे जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते स्वतः घ्यायची नाही आहे. आम्ही स्वतः त्याच्यावर डोकं लावणार नाही आहे. आणि आम्ही काही जीवनाला समजणार नाही आहे, काहीच नाही. बस आम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहे, PhD झालेलो आहे, तर आम्हाला फटाफट कुठेतरी आम्हाला जॉब देऊन द्या. आम्हाला जॉब द्या आणि तुम्ही मग काय काम सांगा आम्हाला. काय काम तुमच्या इथे होते, काय नाही होत ते काही सांगू नका. आम्हाला फक्त जॉब द्या, मग त्यानंतर तुम्हाला काय काम द्यायचं आहे ते द्या. ते आम्ही करणार. आणि आम्ही म्हणजे एक की आम्हाला खूप भीती वाटत आहे. आता आम्ही ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, तर आम्हाला भीती वाटत आहे कुठे जा, काय जा. तर आम्हाला लवकरात लवकर एक तुमच्याकडे ठेवून द्या, म्हणजे आमच्या लाईफची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घ्या. मंथली आम्हाला एक सॅलरी द्या आणि त्या हिशोबाने आम्ही आमचं घर चालवू. तर असा एक पॅराडाईम सध्या सेट झालेला आहे. ज्यांना मी पुन्हा पुन्हा तेच म्हणतो की ज्यांना त्या पर्टिक्युलर जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना माहीत आहे त्या जॉबमध्ये काय होते, आणि चांगल्या एक डिग्निफाईड वेनं तो जॉब त्यांना मिळाला आहे, नो प्रॉब्लेम. आरामात जॉबमध्ये काही वाईट नाही आहे. पण तिथे एक एकदम लो ग्रेडवाला जॉब आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाले आहेत, विचार करण्याची क्षमता तुमची बिल्डअप झालेली आहे. 10 जागा तिथे आहे आणि तिथे हजारो लाखो पोरं तिथे भीड करत आहे. तर ते कुठेतरी ते जे इक्वेशन आहे ते कम्प्लिटली इक्वेशन ते चुकीचं आहे. कारण की मी खूप सारे रिपोर्ट वाचलेले आहे की ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी पण 10-12 हजाराच्या पिऊनच्या पोस्टसाठी, पिऊनच्या पोस्टमध्ये काही खराबी नाही आहे, पण ठीक आहे. ज्या ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे, ज्यांचं शिक्षण तेवढं नाही झालेलं आहे, ते बिनधास्त ते नोकरी करू शकते, कारण की त्यांची पण गरज आहे आणि त्यांनी ते नोकरी केली, त्यांना ती नोकरी मिळाली, त्यामध्ये काही वाईट नाही आहे. पण इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी, ग्रॅज्युएट झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले, चांगल्या चांगल्या स्ट्रीममधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पण जर त्या 10-12 हजाराच्या जॉबच्या मागे लागत आहे, ते कुठेतरी एक चुकीचं आहे. तर आपल्या मार्केटमध्ये आपण निघालं पाहिजे, विचार केला पाहिजे की कशाची गरज आहे. आता त्या दिवशी मी माझ्याकडे AC बसवला, तर एक म्हणजे हा काही असा मी एक जनरल एक छोटासा आयडिया माझ्या माइंडमध्ये क्लिक झाला, तोच मी सांगत आहे. आणि माझ्या ऑफिसमधले AC रिपेअर केले. तर म्हणजे त्या एका छोट्या गोष्टीवरून मला एक आयडिया आला की अरे यार, की आपल्याला आपल्या ऑफिसमधले AC रिपेअर करायचे होते, तर आपल्याला कितीदा फोन करावे लागले, किती ठिकाणी जावं लागलं, तर त्यांच्या डेट्स अवेलेबल नव्हते, त्यांचे मेकॅनिक अवेलेबल नव्हते, तर कमीत कमी 15-20 दिवस वेट करावा लागला. तर आपण हे बघतच नाही आहे की म्हणजे अशा कामाची पण गरज आहे मार्केटमध्ये. आपल्याला एक पर्टिक्युलर जो एक जो पॅटर्न बनलेला आहे जॉबचा, तोच पाहिजे.
अरे आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकतो. खूप अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये आहे. तर जस्ट आपण एक एक्झाम्पल घेऊ की एसीचे जे मेंटेनन्स असते, एसीचे इन्स्टॉलेशन असते, ते पण आपण ते स्किल आपल्याला ॲक्वायर करायला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही साधे 12वी जरी पास झालेले असाल, एखाद्या चांगल्या स्ट्रीममध्ये ITI किंवा ग्रॅज्युएट असाल, तर इझिली एखादा AC इन्स्टॉलेशनचा किंवा AC मेंटेनन्सचा, रिपेअरचा कोर्स तुम्ही करू शकता किंवा कोर्स करायची पण गरज नाही आहे. थोडासा तुम्ही दिमाग लावला की तुमच्या एरियामध्ये एखादं दुकान असेल, AC जिथे रिपेअर होतं, जिथे मेंटेनन्सचं काम होतं, ते एखादं दुकान असेल, त्या दुकानावर तुम्ही जा, तिथे तुम्ही स्वतः काम करा. सीझनमध्ये जा, तिथे काम करा. मॅक्सिमम 1 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण त्यामध्ये मास्टरी हासिल करू शकता. कारण की त्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही राहत. जे काही त्याच्यामध्ये कंडेन्सर राहते, काही कॉइल्स वगैरे राहते, त्यांची माहिती तुम्हाला घेणं आहे. ते कसे फिट करण्यात येते, कसे क्लीन करण्यात येते, जो व्हॅक्यूम क्लीनरचा तिथे यूज होतो तो कसा यूज होतो, काय होतो, त्याचं इन्स्टॉलेशन कसं होतं, हे सर्व, त्याचे पाईप कसे लावण्यात येते, त्याची फिटिंग कशी होते, त्याचं ते इन्सुलेशन आहे ते कसं होते, काय होते, हे सर्व तुम्ही मॅक्सिमम 1 ते 2 महिन्यामध्ये शिकू शकता. जर समजा दोन जरी मुलं असेल, जस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं आहे, त्यांनी थोडं डोकं लावण्याची गरज आहे की अरे यार, आता तर जवळजवळ मॅक्सिमम घरी AC राहतातच. मोठ्या सिटीमध्ये AC राहतात, मेट्रो सिटीजमध्ये बऱ्याच घरी AC राहते, किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जरी आपण पकडलं तरी चांगल्या प्रकारे AC तिथे इन्स्टॉल केल्या जाते. तर ते 2 जे विद्यार्थी आहे जस्ट पासआउट झालेले, ते एखाद्या दुकानावर राहून तिथे मेंटेनन्सचं काम शिकू शकते. ते मेंटेनन्सचं काम ते शिकले, तिथे एकदम मोफतमध्ये त्यांना काम ते शिकू शकतात. कारण की त्यांना हेल्पची गरज असते. तुम्ही जा, तिथे हेल्प करा. त्यांच्या ज्या साईट्स राहते त्या साईट्सवर जा. त्यांच्या दुकानामध्ये ज्या AC आलेल्या आहे, जे युनिट्स आलेले आहे, त्याच्या रिपेअरिंगसाठी तुम्ही तिथे मदत करा. म्हणजे तुम्ही शिकाल, त्यांची पण मदत होईल. म्हणजे विन विन सिच्युएशन, दोघांना पण फायदा होईल. तो तुमच्याकडून पैसे घेणार नाही आणि तुम्ही शिकत आहे तर तुम्हाला पण पैसे घेण्याची आवश्यकता पडणार नाही. हां, तो जर जो दुकानदार आहे, ज्याच्याकडे तुम्ही काम करत आहे, शिकत आहे, तो जर फारच चांगला असेल तर तो तुम्हाला वरून पैसे पण देणार. तर अशा पद्धतीने तुम्ही ते 1 ते 2 महिन्यामध्ये त्याचं स्किल तुम्ही डेव्हलप केलं, ते स्किल तुम्ही ॲक्वायर केलं. मग तुम्ही हळूहळू तुम्ही त्या मार्केटमध्ये फिरू शकता. तुमची थोडी मार्केटिंग करू शकता. छोटे मोठे पॅम्पलेट तुम्ही छापू शकता, किंवा एखादं पॉसिबल असेल तर घराच्या जवळच तुम्ही तुमचं स्वतःचं बॅनर लावू शकता. तिथे मोबाईल नंबर देऊ शकता दोघांचे पण, की आमच्याकडे रिजनेबल रेटमध्ये AC रिपेअर केल्या जाईल, मेंटेनन्स केल्या जाईल. तर आजकाल एकदम मोठं सिटी असली, मेट्रो सिटी असली, तिथे 800, 900, 1000 रुपये एका ACचे मेंटेनन्सचे घेतल्या जाते इयरली. समजा वर्षातून 1 वेळा तर मेंटेनन्स प्रत्येकजण करते. तर आपण थोडे रेट कमी ठेवायचे. समजा एकच AC असला, व्हिजिटिंग चार्ज आणि एक AC पकडून तुम्ही 500 रुपये एका ACचे मेंटेनन्सचे आणि 200 रुपये तुमचे व्हिजिटिंग चार्ज. म्हणजे एकच AC जर मेंटेनन्ससाठी असला तर तुम्ही 500 + 200 700 घेऊ शकता. आणि समजा त्याच घरी जर 2 AC असेल तर दुसऱ्या AC फक्त 500मध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही पीक सीझनमध्ये, जो पीक सीझन राहते, ज्या सीझनमध्ये ACची गरज पडते, की फेब्रुवारीपासून तर जुलैपर्यंत असे टोटल 6 महिने होतात. तर त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची कमाई तुम्ही करू शकता. म्हणजे दोघं मिळून जर तुम्ही सकाळी जरी काम स्टार्ट केलं 7 वाजता, तर पहिल्या हाफमध्ये तुम्ही 2 ते 3 AC तुम्ही मेंटेनन्स करू शकता. दुसऱ्या हाफमध्ये 2 ते 3 ACचं. तर आपण कमीत कमी समजा 4 ACचं जरी मेंटेनन्स पकडलं एका दिवशी, तर समजा, आणि एका घरचे 2 AC आपण पकडले, टोटल 4 AC, तर 1200 + 1200 2400 रुपये तुम्ही दोघा मिळून एका दिवशी कमाले. 400 रुपये वरचे तुमचे खर्च पकडून चला तरी 1000 रुपये तुम्ही कमावले.
दोघं मिळून तुम्ही 2,000 कमावले, 1,000 डिवाइड जरी केले आणि समजा महिन्यातून 20च दिवस पकडा, 5 दिवस तुम्ही सुट्या घेतल्या आणि 5 दिवस तुम्हाला काम नाही मिळालं, 20 दिवस जरी पकडले तुम्ही ऑन ॲन ॲव्हरेज, तरी 20,000 रुपये तुम्ही महिना स्टार्टिंगलाच कमवत आहे. हे तर सुरुवात आहे फक्त, हे सुरुवातीचं इक्वेशन मी सांगत आहे. होऊ शकते एखाद्या ऑफिसचं मेंटेनन्सचं काम तुम्हाला मिळालं, तर होऊ शकते तुम्ही आता एकाच ठिकाणी तुमचं काम आहे, तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही, तर होऊ शकते एका दिवशी तुम्ही 7-8 तुमचं स्किल आणखी डेव्हलप झालं, तुम्ही 10 AC चं मेंटेनन्स एका दिवशी करू शकता. म्हणजे 10 AC जर तुम्ही एका दिवशी मेंटेनन्स केलं, तर तुम्हाला ऑन ॲन ॲव्हरेज 5,000 मिळाले. म्हणजे वरचे 2,000 खर्च जरी पकडला, तरी 4,000 रुपये खर्च जरी पकडला, तरी 4,000 तुम्हाला मिळाले. 20% खर्च पकडून घेऊ आपण, तरी 4,000 तुम्हाला मिळाले. आणि 2,000 एका दिवशी 2,000 तुम्ही कमावले आणि त्यावर नाही तुम्हाला टॅक्स लागत, काही नाही लागत, तर ते 2,000 रुपये पूर्णपणे तुमचे आहे. तर असं तुम्ही अशा प्रकारे ऑन ॲन ॲव्हरेज 20 दिवस फक्त जरी काम केलं, 30 दिवस समजा नाही काम केलं, 20 जरी दिवस काम केलं, होऊ शकते तुमचं तुम्हाला काम करण्याची जिद्द आहे, तर तुम्ही होऊ शकते की महिन्यातले 30पैकी 30 दिवस पण काम करू शकता पीक सीझनमध्ये. काही दिवशी तर तुम्हाला आरामच आहे. तर पीक सीझनमध्ये जर तुम्हाला काम मिळत आहे की डेली वर्क होत आहे, तर मॅक्सिमम तुम्ही 30पैकी 26-27 दिवस तुम्ही काम करू शकता, इझिली करू शकता. मधात ब्रेक पण घेऊ शकता. एकदम फ्लेक्झिबिलिटी आहे त्या कामामध्ये, तुम्ही तुमच्या हिशोबाने ते काम करू शकता. तर हे एकदम सुरुवात आहे, हे सुरुवात आहे. होऊ शकते तुमचा एक्सपिरियन्स वाढू शकते, तुम्ही एखादं स्वतःचं छोटं मोठं ACचं शॉप टाकू शकता किंवा मोठे मोठे कामं, मोठमोठ्या बिल्डिंग्स बनतात, तिथे प्रत्येक फ्लॅटमध्ये 2-2, 3-3 AC इन्स्टॉल केल्या जाते, तर होऊ शकते मोठे मोठे कामं तुम्हाला मिळेल. तुम्ही मोठे मोठे काम तुम्हाला मिळत गेले, तुम्हाला मॅन पॉवरची गरज लागत गेली, तर तुम्ही बाकीच्या मुलांना 200-300-400 रुपये पर डेच्या हिशोबाने तुम्ही त्यांना काम देऊ शकता. अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज राहते. हे जस्ट मी एक एक्झाम्पल दिलं. असं जर पाहत गेलं तर खूप साऱ्या मार्केटमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त आपल्याला डोळे उघडून बघण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये कमाईचं जे साधन आहे हे अनलिमिटेड. म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. तुम्ही एक एक स्टेप समोर चालत गेले, तर तुम्हाला आणखी नवीन नवीन आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये येत जाते आणि तुम्ही इझिली चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. फक्त एवढंच आहे की स्वतःची जे लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते स्वतः तुम्हाला घ्यावं लागेल. ॲक्टिव्हली तुम्हाला मार्केटमध्ये राहावं लागेल, मार्केटिंग करावं लागेल, मार्केटमध्ये काय चालू आहे ते बघावं लागेल, माइंड थोडा ओपन ठेवावा लागेल. बस एवढंच आहे. पण खरं आनंद त्याच्यामध्ये आहे, खरी मजा त्याच्यामध्ये आहे. पण आपला हा जो माइंडसेट आहे की जो बंद डबा आहे की बस मला कोणीतरी आपल्याकडे ठेवून द्यावं, म्हणजे जिथं मी चिटकून जाऊ आणि तो मला मंथली सॅलरी देत राहो आणि मी काम चोरी करत राहो, म्हणजे अशा प्रकारा जो इल माइंडसेट आहे तो घेऊन काही फायदा नाही आहे. ज्याला इंटरेस्ट आहे, मनापासून त्याची इच्छा आहे एखादा जॉब घ्यायची, तर तो बिंदास घेऊ शकते. पण काहीतरी भेडचालच्या मागे लागून त्या जॉबच्या मागे लागणे, रॅट रेसमध्ये फसणे आणि वेळ पैसा बर्बाद करणे, याच्यामध्ये काही दम नाही आहे. तर हे एक छोटंसं एक्झाम्पल माझी इच्छा झाली एका व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला प्रेरित करेल की थोडंसं नवीन काहीतरी विचार करण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या लाईफची जिम्मेदारी स्वतः घेण्यासाठी.